संजय भोसलेंची ओळख जवळजवळ मला वाटते 20 वर्षापासून आहे। जयसिंगपूरला सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिराजवळ यांचं वृद्धाश्रम अगदी छोटेखानी होतं। त्याच्यानंतर कोरोनाच्या अगोदर मला वाटते की 2018ला ज्यावेळी आम्ही आलो आणि ऑर्केस्ट्रा घेऊन आलो होतो आणि मला वाटतं ठाणेकर आजींचा वाढदिवस होता त्या दिवशी। ठाणेकर आजी, मस्के साहेब आम्ही सगळे येऊन त्यांचा वाढदिवस इथे साजरा केला होता। तो वाढदिवस असा त्यांनी साजरा केला होता की आताचे जेवढे करोडपती सुद्धा आहेत त्याच्या पुढे तो फिका पडतो वाढदिवस। इतकं छान रीतीने संजय भोसले जे इथं संस्थापक वृद्धाश्रमाचे छान रीतीने त्यांनी साजरा केला होता। पण त्यांचं मला एवढंच सांगायचं कौतुक त्यांचं आहे की बाबा स्वतःच्या आई वडिलांना सांभाळून किंवा इथल्या वृद्धांना सांभाळून स्वतः आई त्यांच्या मिसेस असतील, मुलगी असेल, आपण स्वतः स्वयंपाक बनवून त्यांना खायला घालणं म्हणजे खूप अवघड काम असतं। घरी पाहुणे 1-2 आले तरी सुद्धा आपल्याला किती अवघड वाटतं ह्या पाहुण्यांचं कधी करायचं। पण ह्या आई वडिलांना निराधार जे आहेत त्या आई वडिलांना सोडलेल्यांना आज अन्नाला लावणं किंवा त्यांना एक वास्तू मिळवून देणे, घर मिळवून देणे, कुटुंबासारखी जबाबदारी स्वीकारणं हे खूप आजच्या युगामध्ये काळामध्ये किंवा युगामध्ये असेल हे अवघड काम आहे। पण ते अवघड काम धनुष्यबाण पेललेलं आहे ते संजय भोसलेंनी। खरंच त्यांचं खूप खूप कौतुक की जायंट्स ग्रुप ऑफ जयसिंगपूर आमचा सहेली ग्रुप अशी सगळ्यांना जिथे गरज असेल तिथे आम्ही पोहोचतो आणि आम्हाला हे बघून खरंच की आपण कधी कधी फार दुःखी होतो, पण हे बघून वाटतं की आपलं दुःख हे निळा एवढं पण नाहीये। अशा लोकांना खरंच म्हणजे जाऊन सांत्वना करणं, त्यांचा पण टाइमपास होतो, त्यांना पण वेगळी माणसं भेटतात आणि त्यांच्या पण मनामध्ये काय आहे, ज्यांनी सेवा करतात त्यांच्याबद्दल त्यांनी एवढं भरभरून बोलतात। काय काय ठिकाणी वेगळं चित्र पाहायला मिळतं, पण इथे हे इतकं त्यांनी अगदी तुम्हाला देवाचा दर्जा दिलाय आणि हे कार्य करणं काही सोपं नाहीये। आपलं घरातलं एखादं काम जरी जेंट्सला सांगितलं तरी ते चिडून जातात, पण हे दिवस आणि रात्र त्यांची सेवा करतात। हल्लीची मुलं आई वडिलांना जरी बरोबर असेल तरी वेळ देऊ शकत नाही, पण ह्यांनी कोणाची आई आहे कोणाचे वडील आहे ह्यांना पण माहिती नाही। अशा लोकांना त्यांनी सहारा दिला आणि त्यांचा दिवस रात्र त्यांनी बघतात, त्यामुळे त्यांचं पण कौतुक करण्यासारखं आहे। आमच्या सगळ्या जायंट्स मेंबर तर्फे त्यांचे लाख 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 शुभेच्छा आणि धन्यवाद। नमस्कार, आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या आई वृद्धाश्रमाला जायंट्स ग्रुप ऑफ जयसिंगपूर सहेली ग्रुप जयसिंगपूरचा यांनी आता आमच्या आई वृद्धाश्रमाला चांगल्या बऱ्यापैकी मदत केली आहे। त्यांनी औषधासाठी आम्हाला 2000 रुपये मदत केलेली आहे। तसेच साड्या, स्वेटर, धान्य, कपडे, डाळी, साबण इत्यादी भरघोस असं जे गरजेचं साहित्य ते सगळं जायंट्स ग्रुपनं आता आम्हाला दिलेलं आहे। आणि पहिल्यापासूनच जायंट्स ग्रुप आई वृद्धाश्रमाचे आश्रय जाती म्हणून जवळ अनेक वर्षापासून ते आम्हाला मदत हात देत आहेत। प्रत्येक वर्षी त्यांची आम्हाला मदत असते आणि आज त्यांनी जी मदत जी केली ती मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे। अनाथ निराधार वृद्धांच्या दुःखावर फुंकर करणारे आहे। आम्ही त्यांचा उपकार कधी विसरणार नाही। आई वृद्धाश्रम त्यांचं कायमचं ऋण राहील। नमस्कार।